साहित्य संमेलनाच्या बाबतीत मला असं वाटतं की थोडं प्रोफेशनली इव्हेंट मॅनेजमेंट, थोडं प्रोफेशनली तारखा बघणं, लोकांना कसं अट्रॅक्ट करता येईल, कसं लोकांना इथपर्यंत आणू शकतो साताऱ्यापर्यंत. बरोबर. आज पुणे पुस्तक महोत्सवाला लोक विदर्भातून आणली आहेत. हो हो आज आपल्याला इथे ही चर्चा अशी आहे की कोल्हापुरातून येतील का साताऱ्याला लोक. खरंय. हे कसं आणू शकतो, प्रायव्हेट बसेस तुम्ही कसे हायर करू शकता, असे खूप इव्हेंट मॅनेजमेंटचे वेगवेगळे पैलू आहेत जे तुम्ही सगळे एक्सप्लोर केले पाहिजे. तुम्ही सोशल मीडिया आहे, तुम्ही वेगवेगळे नवीन माध्यम वापर करायला पाहिजे, पॉडकास्ट असतात, तुम्ही त्यातून काहीतरी निर्माण केलं पाहिजे. वातावरण निर्मिती तुम्ही आता पेपरमध्ये जाहिराती देऊन आणि शहरामध्ये फ्लेक्सेस लावून ही वातावरण निर्मिती नाही होत. आता ते कमी प्रमाण झालंय आता. तुम्हाला वातावरण निर्मितीचं सगळं पैलू बदललंय. तुम्ही सोशल मीडिया हा व्यवस्थित वापरला पाहिजे. तुम्ही बाकीचे कुठले अँगल्स असतील, इन्फ्लुएन्सर्स आहेत, त्यांचा तुम्ही वापर केला पाहिजे. हे सगळं शिकण्यासारख्या गोष्टी आहेत आजच्या मॉडर्न डे इव्हेंट मॅनेजमेंट मधून. आणि जसं म्हणून म्हटलं ना की तुम्ही जर हा आराखडा सगळा काढला आणि तुम्हाला हे फायनान्शियली बसवायचं असेल ना गणित, हे 12 महिने प्रोफेशनली या टीमनी काम केलं पाहिजे. वर्षातून 4 दिवस कुठेतरी ठेवून असं केलं. आज आपण पुणे पुस्तक महोत्सव बद्दल बोललो, ते 12 महिने टीम काम करते त्याच्या मागे. पुढच्या पुणे पुस्तक महोत्सव जर काम चालू झालं. येस येस